बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबई पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मान्सून पूर्व पावसाची तुफान बॅटिंग। भंडाऱ्यात भातपीक भुईसपाट तर हिंगोली ओढ्याला पूर। मान्सून पूर्व पावसानं पुण्याला झोडपलं। अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरं आणि दुकानात पाणी। चिंचवडमध्ये सर्वाधिक पाऊस। पुढचे 4 दिवस अरबी समुद्र खवळण्याचा हवामान विभागाचा अंदाज। मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचं मच्छीमारांना आवाहन। बंगळुरूमध्ये तुफान पावसाचा कहर, रस्तेही जलमय। तब्बल 500 घरात पाणी शिरलं। 36 तासात 5 जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत। कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला। चिमुकलीसह 6 जणांचा मृत्यू। सप्तशृंगी इमारतीतल्या फ्लॅटमध्ये विना परवानगी टाईल्सचं काम सुरू असताना दुर्घटना, घरमालक अटकेत। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात आज कोल्हापूर आणि सांगलीतील लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक। कर्नाटक सरकारकडून उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थानिकांचा विरोध। ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी सरकारचं पहिलं शिष्टमंडळ आज रवाना होणार। शस्त्रसंधीसाठी भारत नव्हे तर पाकिस्तान अमेरिकेकडे गेला, हे जगाला सांगा। खासदारांच्या शिष्टमंडळाला परराष्ट्र खात्याचं मार्गदर्शन। ऑपरेशन सिंदूरच्या पोस्ट वॉरनंतर काँग्रेस भाजप आयटी सेलच्या अमित मालवियांविरोधात तक्रार दाखल करणार। ऑपरेशन सिंदूर हे क्षुल्लक युद्ध, खरगेंची टीका। तर काँग्रेस पाकिस्तानला ऑक्सिजन देण्याचं काम करत असल्याचा भाजपचा निशाणा। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राची चौकशी सुरूच। क्लाउड स्टोरेजसह अनेक व्हिडिओ मोबाईलमध्ये आढळले। राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील व्हिडिओबाबतही चौकशी। भारताविरोधात कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरला प्रमोशन। असीम आता फील्ड मार्शल, तर पाक एअर चीफ झहीर अहमद बाबरचाही कार्यकाळ वाढवला। सरन्यायाधीश कायमस्वरूपी राज्य अतिथी भूषण गवईंच्या नाराजीनंतर राज्य सरकारकडून परिपत्रक जारी। परिपत्रकात अनेक चुका असल्याचं समोर। वक्फ कायद्यासंदर्भात आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी। आज सरकारी वकील युक्तिवाद करणार। एखादा कायदा असंविधानिक आहे याचा पुरावा समोर येत नाही तोपर्यंत हस्तक्षेप करू शकत नाही, सरन्यायाधीशांचा निर्वाळा। आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स भिडणार। प्लेऑफचं तिकीट कोणाला मिळणार? क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळी